अरे हा तर रेकॉर्डिंग झालं. हे बघ मित्र आहे ना कोणतरी. हा तुषार घरात येतो इंट्रोडक्शन. तुषार अनम्यूट करू शकतो का? हॅलो हॅलो ठीक आहे जाऊ दे, तो घरात असेल मे बी. ओके ठीक आहे, आपण चालू करूयात, जास्त वेळ नाही आपल्याकडे. ओके हे बघ, बँक ऑफ बरोदा हा स्टॉक आहे. तर बँक ऑफ बरोदामध्ये आपण काय काय बघितलं बघ, फायनल म्हणजे आपल्या याच्या स्कॅनरमध्ये आलाय. त्याच्यानंतर फंडामेंटल बघितले, फंडामेंटलमध्ये बुक व्हॅल्यू बघ 220 आहे, डिसेंट आहे. पी रेशो आहे ना, याचा इंडस्ट्री पी आहे ना तो आहे 14 आणि पी रेशो आहे 7. ओके हा पी रेशो पण डिसेंट आहे. आता दिसतं ना सिलेक्ट केला बघ पी रेशो, हे बघ हा, एक मिनिट, हा पी रेशो बघ इथं. ओके हा पी रेशो आहे ना, हा आहे 7, हा डिसेंट पी रेशो आहे. मार्केट कॅप पण ओके, डिव्हिडंड यील्ड ओके, आरओसीई आणि आरओई ओके, नो प्रॉब्लेम. आणि अजून त्या दिवशी सांगायचं राहिलं होतं, हा जो पीबी रेशो आहे ना, पीबी रेशो म्हणजे प्राइस टू बुक. हॅलो हा बोल. ओके, प्राइस टू बुक रेशो आहे ना, हा ऍटलिस्ट 1 पाहिजे. ओके प्राइस टू बुक रेशो ऍटलिस्ट 1 पाहिजे, म्हणजे ठीक आहे. म्हणजे कमी जर असेल तर चालतो, काय प्रॉब्लेम नाही. 1 पेक्षा कमी असेल तर ऍटलिस्ट हवा असेल तर ओके, एकदम काय प्रॉब्लेम नाही. ओके म्हणजे परफॉर्मन्स चांगला आहे. आणि खाली बघ शॉर्ट टर्म मध्ये रिटर्न, आता हे धनचं अकाउंट होतं, तुमचं धनचं अकाउंट तुम्हाला माहितीच आहे. 1 इयर मध्ये बघ किती, 1 इयरचा हाय किती वगैरे, म्हणजे ऑलमोस्ट 267चा 266चा हाय दिसतोय का. 1 इयर 3 इयर्स म्हणजे 266च्या वरती आपली एंट्री बनू शकते. ओके कारण की इथं ब्रेकआउट 266ला ब्रेकआउट होऊ शकतो इथं, बरोबर. म्हणजे मे बी आजचाच असेल तो 266, म्हणजे आता ऑल टाइम हायला आहे. 5 इयर्स 3 इयर्स आणि जवळपास ऑल टाइम हायच्या इथं जवळपास. ओके त्याची बघ हा रिटर्न पण कसे दिलेत, सगळे पॉझिटिव्ह रिटर्न दिले. हे बघ इथं सगळे पॉझिटिव्ह रिटर्न आहेत बघ, आहे का, हे सगळे रिटर्न पॉझिटिव्ह मध्ये दिलेत. ओके त्याच्यानंतर खाली बघ डोमेस्टिक, एकच मिनिट ना, हे बघ इथं तर आपल्याला सगळं दिसतं ऑलरेडी. दुसरा अकाउंट असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी नाही दिसत, हे त्या दिवशी सांगायचं राहिलं होतं. हे बघा प्रमोटर होल्डिंग बघा, आता इथं कंटिन्यू प्रमोटर होल्डिंग आहे, ती कॉन्स्टंट आहे. प्रमोटर होल्डिंग दिसते का, 63% 63 सेम कॉन्स्टंट आहे. म्हणजे प्रमोटर त्याचे शेअर्स विकत नाहीये, हे आपल्यासाठी बेस्ट गोष्ट आहे. आणि इथं बघ एफ आय ची होल्डिंग पण जवळपास आहे. त्यामुळे एकच मिनिटावर कोण येते ऍडमिट, हे बघ इथं एफ आय ची होल्डिंग पण ओके. पब्लिकचं काही हे नसतं आपल्याला एवढं काही. ओके आता हे सगळं झालं, पण आपल्याला आज काय डिसाईड करायचं आहे की प्राइस म्हणजे टार्गेट कसं डिसाईड करायचं, स्टॉप लॉस कुठे डिसाईड करायचं, हे डिसाईड करायचं. मग आपण काय करणार, डायरेक्ट आपल्याला चार्ट बघायचा आहे. फंडामेंटल अनालिसिस आपण त्या दिवशी बघितलं पूर्णपणे, काय असतं काय नाही, नाही का. ओके आता टार्गेट तर डिसाईड करायचं, स्टॉप लॉस डिसाईड करायचं, एंट्री मारायची, एक्झिट मारायचं, टेक्निकल अनालिसिस थोडक्यात करून घेऊ आपण. ओके आता XYZ तू पण स्टॉक सांगितलं तर चालेल, आपण त्या स्टॉक मध्ये पण कुठे एंट्री असते कुठे एक्झिट असतं ते बघूयात. ओके आता हा आपला सेटअप. ओके सेटअप नुसार बघा आता. ओके खाली सगळं ओके, कारण की आपल्या स्कॅनर मध्ये ओके दिसतं सगळं. ओके त्याच्यानंतर हे बघ आता, हे बघ आता काय झालं, प्लेन चार्ट घेऊ आता आपण, एकच मिनिट. हे बघ हे सगळं क्लोज करून टाकूयात. ओके आता इथं व्हॅल्यूम बघ, व्हॅल्यूम वाढत चाललाय बघ. इथं वाढला होता व्हॅल्यूम कोणत्या कॅन्डलला, हे बघ एकच मिनिट. हे बघ या कॅन्डलला व्हॅल्यूम किती वाढला होता, आणि त्याच्यानंतर व्हॅल्यूम वाढत चालल्यानंतर प्राइस बघ कशी वाढत चालली. तिथनं व्हॅल्यूम जसं ड्रॉप होते परत प्राइस ड्रॉप होते. व्हॅल्यूम आणि प्राइसचं रिलेशन असतं. ओके जसं व्हॅल्यूम वाढेल प्राइस वाढत जाते. ओके आता इथनं खाली आलाय. ओके त्यानंतर परत वरती जायला ट्रेंड चालू केलाय, जे की इथं दिसतंय का, असं परत ट्रेंड चालू केलाय. इकडे बघ व्हॅल्यूम असं वाढत चाललंय परत. ओके इकडे ट्रेंड कंटिन्यू, हा ट्रेंड वरती झालाय, परत पुलबॅक मारला वरती झाला. आता याच्यामध्ये मला काय दिसतंय सांगतो मी. हे बघ इथं सपोर्ट रेजिस्टन्स एक मार्क करेल मी. ओके हे बघ दिसतो का एक सपोर्ट रेजिस्टन्स. ओके इथे एक हाय मारलाय. आता प्राइस कुठून आली हे दाखवतो, प्राइस कुठून आली. एकच मिनिट बरं का, मला प्राइसचं टूल घेऊ दे. ॲरो ओके ड्रॉइंगचं टूल 5. ओके हे बघ इथनं कोणतं प्राइस आली, हे बघ वरती. ओके आली, त्यानंतर परत डिप आला, परत इथं रेजिस्टन्स मारला, परत खाली येईल, इथं ब्रेकआउट झालाय.
ह्या कंडिशनला ब्रेकआउट झालाय. ओके, ब्रेकआउट झाल्यानंतर परत बघ प्राइस वरती गेली, परत सपोर्ट घेतला इथे आणि मग प्राइस वरती गेली. आता इथे एंट्री बनू शकते आपली, आहे की नाही. आता हा काय होता, पहिला रेजिस्टन्स वर्क करत होता, ॲज अ रेजिस्टन्स वर्क करत होता. हा झोन दिसतोय का, हा झोन काय होता, रेजिस्टन्सचा झोन होता. आता आपल्याला एंट्री कुठे घ्यायची असते ते सांगतो. ओके, अशी प्राइस आली वरती खालती वरती खालती होते रेजिस्टन्सला, हा रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स जेव्हा ब्रेकआउट होईल त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, तुम्ही इथं पण एंट्री घेऊ शकता पहिल्यांदा स्टार्टिंगला. कोणत्या पॉईंटला, जिथं ब्रेकआउट होईल इथं एंट्री घेऊ शकता. ओके, नाहीतर आयदर एंट्री काय होईल, मग काय करायचं, डायरेक्ट आहे ना हे प्राइस जी आहे का त्याला एक अलर्ट सेट करायचा. अलर्ट सेट कसा करायचा, इकडे जायचं आपल्या याच्यामध्ये. ओके, आणि इथं टूल आहे, इकडे हे बघ ॲड टू बास्केट, इथे टूल आहे. आय थिंक मोबाईलवर असेल मे बी, एकच मिनटं. वॉच लिस्ट मध्ये गेल्यावर येते ना ते. हा तिथं आहे, एक मिनटं पण दाखवतो ना. बँक ऑफ बरोदा ना, बरोदा. ओके, हे बघ इथं सेट अलर्ट. ओके, इथं जायचं, सेट अलर्ट जायचं आणि इथं डायरेक्ट प्राइस टाकायची. ज्या प्राइसला आपल्याला अलर्ट लावायचा ना, जी प्राइस ती 220 समजा. ओके, इथं अलर्ट लावला, सेट प्राइस अलर्ट. आपल्याला डायरेक्ट त्या दिवशी काय होईल, नोटिफिकेशन येईल डायरेक्ट आपल्याला स्टार्टिंगला. नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला काय बघायचंय की आपल्याला त्या प्राइसला अलर्ट आलाय आपल्याला ऑलरेडी. आता सपोज मी कशाला अलर्ट लावेल, इथे सपोज मी ह्या प्राइसच्या जवळपास अलर्ट लावेल, म्हणजे इथे जे ब्रेकआउट झाले ना, ब्रेकआउटला ह्या घंट्याचे अलर्ट लावेल, म्हणजे 246 245 250 लेवलला. त्याच्यानंतर मी पुढच्या दिवशी वाट काय बघेल की ठीक आहे इथनं रिव्हर्सल मारते का, म्हणजे फॉलो अप कॅन्डल म्हणतो ना आपण, जी सपोर्ट घेऊन पुढची कॅन्डल जी जाईल तिथे दुसऱ्या दिवशी बघेल मी वॉच ठेवून, आणि इथं माझी एंट्री होईल जवळपास 252च्या आसपास. इथे ह्या झोनला एंट्री होईल. ओके, एकच मिनिट. ओके, ह्या झोनला एंट्री होईल, ही जी कॅन्डल ना समोरची, ह्या झोनला माझी एंट्री होईल. इथं सपोर्ट, हां ह्या कॅन्डलला माझी टॉपला इथे एंट्री होईल. मग माझं टार्गेट काय राहील, एंट्री सपोज इथे झाली, एकच मिनिट एंट्री ड्रॉ करून दाखवतो मी. ह्या कंडिशनला माझी एंट्री झाली. ओके, म्हणजे 253 254च्या आसपास माझी एंट्री होईल. जरी तुम्ही संध्याकाळी पण बघू शकता, संध्याकाळी म्हणजे कितीच्या आसपास, 2:30-3च्या दरम्यान बघू शकता नाही का, त्या प्राइसला माझी एंट्री झाली. पण एंट्री नंतर टार्गेट कसं डिसाईड करणार मी, टार्गेट पण डिसाईड करणं गरजेचं ना. स्टॉप लॉस टार्गेट डिसाईड करणार. एंट्री जर आपल्याला कळली, एंट्री इथे ह्या पॉईंटला ह्या कॅन्डलच्या वरती इथे एंट्री झाली. ओके, मग आता टार्गेट डिसाईड करताना काय होणार आहे, पहिली स्विंग बघायची खाली स्विंग कोणती. आता मला समजा बघा नवीन जर असेल तर ज्याला काही कळत नाही त्याने काय करायचं, लाईन चार्ट लावायचा. लाईन चार्टवर बघ इथे दिसते का प्राइस इथनं वरती गेली, दिसते नाही, ह्या साईडला सपोर्ट आहे, इथनं प्राइस वरती गेली एवढी सपोर्ट. ओके ओके, इथं सपोर्ट लावून ठेवतोय मी, दिसतं ना सपोर्ट रजिस्टर. हे बघ आहे का, इथे एकदा टच झालाय, इथे टच होते, दोन टच, 3 टच, 4 टच, जवळपास इथनं प्राइस वरती गेली. मग माझं टार्गेट काय राहील, एवढं परत स्विंग इथनं एवढं राहील, इथनं एवढा स्विंग राहील. म्हणजे टार्गेट काय होईल माझं, इथे कॅन्डल मी लावून ठेवली टार्गेटची, किती आहे 279 फर्स्ट टार्गेट. आता हाच फक्त कॅन्डल चार्ट कोणता लावायचा, इथं लाईन चार्टवरून आपला नॉर्मल चार्ट लावायचा. ओके, आणि हे थोडी ॲडजस्टमेंट करून घ्यायची, किती ॲडजस्टमेंट करून घेणार मी इथं खाली. ओके, एवढी ॲडजस्टमेंट करून घेईल. ओके, आता 222 पासून काय झाले, इथं बघ एक पॅटर्न पण तुम्हाला इथं दिसत असेल, मे बी दाखवतो. ही ड्रॉइंग डिलीट मारतो. ओके, हे बघ ही ड्रॉइंग सगळे डिलीट मारले सपोज, तर एक पॅटर्न पण दाखवतो. हे बघा प्राइस आहे ना इथनं अशी वरती गेली आहे, दिसते का इथं. ओके, अशी वरती गेली आहे. ओके, आणि इथं पॅटर्न दाखवतो मी, एक मिनटं. हा कोणता पॅटर्न आहे दिसतो का, एक पॅटर्न दिसतोय का तुम्हाला, पोल अँड फ्लॅग टाईप पॅटर्न दिसतोय, बरोबर ना. हे बघ झेंडा दिसतो ना, झेंडा. ओके, एक झेंडा. हा, आता हा झाला पोल अँड फ्लॅग पॅटर्न. काय झालं, हा रेक्टँगल पण झालं. रेक्टँगलचं ब्रेकआउट हे बघा ना विकास सर, इथं रेक्टँगलचं ब्रेकआउट इथे झाले, बरोबर. इथं ब्रेकआउटला पण तुम्ही ट्रेड मारू शकता, हे जर कन्फर्मेशन असेल तर इथं ट्रेड मारू शकता. किंवा मग परत रिटेस्ट करायला येणार ना, प्राइजेक्शन नुसार काय होतं, रिटेस्ट करायला येतो ना. इथनं गेला वरती गेला इथनं ब्रेकआउट झालाय, पण परत रिटेस्ट करायला इथे येणार जवळपास प्राइसच्यात, मग तिथनं परत पुल बॅक मारून वरती जाणार. प्राइजेक्शन मध्ये कसं शिकवतात आपल्याला, सपोज हे बघा आता इथे टूल आहे, ड्रॉइंगचं टूल आहे. आपली एंट्री कशी असते ते पण सांगतो मी तुम्हाला, इलिप्स आणि ड्रॉइंगचं टूल सेटअप. एकच मिनटं, हा टूल कुठं गेला. ओके, नाही एकच मिनटं. ओके, हां हे बघा एंट्री कशी घ्यायची असते आपण,
सपोज असं वरती चाललाय चार्ट, असं झालंय, इथं ब्रेकआउट झालं सपोज, म्हणजे बॉटमला ब्रेकआउट झालं, तर आपल्याला वेट करायचं रिटेस्ट करायला इथे, आणि इथे एंट्री होईल आपली. ओके, आता याच्यामध्ये एंट्री कुठं कुठं असते तुम्ही सांगतो. आता हे सपोज बेरी साईडला एंट्री घ्यायची, तर बेरी साईडला काय होईल, इथनं प्राइस, ओके असे होईल. ओके, इथनं प्राइस वरती गेली, परत इथं ब्रेकआउट झाले, खालच्या साईडला ब्रेकआउट झाले. ओके, ब्रेकआउट झाल्यानंतर काय झालंय, ब्रेक झालाय, पण तुम्हाला इथे एंट्री नाही घ्यायची, इथं ब्रेकआउट झाला, इथे एंट्री नाही घ्यायची. स्टार्टिंग परत मागे येऊन रिटेस्ट झाला ना, इथे तुमचा स्टॉप लॉस एकदम कमी राहतो. इथनं जेव्हा प्राइस ड्रॉप होते ना, इथं पहिली एंट्री कुठं होऊ शकते तुमची, हे बघा, पहिली एंट्री इथे होऊ शकते, आणि सेकंड एंट्री कुठे होईल, जेव्हा हा जो म्हणजे बॉटम आहे ना, हा ओके, हा क्रॉस होईल, तेव्हा सेकंड एंट्री तुमची इथे बनेल. इथे तुमची सेकंड एंट्री बनेल. ओके, जर बेरी साईडला जाणार असेल तर याच्या अपोजिटला बुलिश साईडला कसे बनेल, हे बघा, बुलिश साईडला कशी बनेल, हे बघा. आता सपोज अशी प्राइस चालू आहे, असे गेले वरती गेली, इथे ब्रेकआउट झाला सपोज. ओके, इथे ब्रेकआउट झाला, परत रिटेस्ट मारला, मग ह्या साईडला चालले मार्केट. ओके, तर इथे एंट्री कुठे बनेल बघा. आता सपोज इथे ब्रेकआउट झाले, ओके, ही ब्रेकआउट कॅन्डल आहे, बरोबर ना, इथे ब्रेकआउट झाले, ह्या कॅन्डलला इथे ब्रेकआउट झाले. ब्रेकआउट झाल्यानंतर तुम्ही इथे पण एंट्री घेऊ शकता, पण थोडी रिस्की, म्हणजे रिस्की होईल. शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. इथनं 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी प्राइस मूव्ह होणार वरती, पण जर कन्व्हिक्शन तुमचं स्ट्रॉंग करण्यासाठी काय होईल, इथनं जर प्राइस परत आली, फॉल झाली, ह्या प्राइस म्हणजे ही कॅन्डल आहे 124, ऑलमोस्ट 124 म्हणजे 125 126 ला तुम्ही अलर्ट सेट करू शकता. त्याच्यानंतर तुमची एंट्री इथे बनू शकते, डायरेक्ट ह्या प्राइसला तुमची एंट्री बनेल. ओके, एकतर एंट्री इथे बनू शकते, किंवा मग आयदर काय करसाल तुम्ही, इथे वेट करसाल, जेवढं प्राइस आहे इथे वेट करसाल, आणि दुसरी एंट्री तुमची इथे बनू शकते, आहे का, इथे बनू शकते. पण तुमचं टार्गेट किती राहील, म्हणजे ह्या कंडिशनला टार्गेट किती राहील, हा जो स्विंग आहे, हा किती पॉईंटचा स्विंग आहे, एवढा स्विंग आहे, लॅट स्विंग सपोज, मग तुमचं ही एंट्री एवढं टार्गेट राहील इंदा. ओके, ह्या पॉईंटला तुमचं टार्गेट राहील, असं. ओके, आता ह्या कंडिशनला बघा, हे सगळे ड्रॉइंग मी डिलीट मारतो आता. ओके, हे सगळ्या ड्रॉइंग डिलीट झाल्या. ओके, आता इथे बघा, हे पोल अँड फ्लॅग दिसतोय. त्याच्यानंतर जर विकलीवर गेले, हे बघा, आता टाइम फ्रेम तर डेली, एकच मिनिट बघा. ओके, ठीक आहे, हे बघा, विकली टाइम फ्रेम वरती, विकलीवर काय दिसतंय बघूया आपण. कॅन्डल लावली, लाईन चार्ट लावला. ओके, हे बघा, आता इथे कुठेतरी हाय दिसतोय. ओके, हे बघा, इथे हाय दिसतोय. प्राइस काय झाली, प्राइसचे मुवमेंट बघा, इथनं खाली गेली, इथं रेजिस्टन्स घेतला, परत खाली गेली, परत इथं रेजिस्टन्स घेतलाय. ओके, इथे ब्रेकआउट जसा ब्रेकआउट झालाय, एकच मिनिट, हे बघा, एकच मिनिट. ओके, इथे ब्रेकआउट झालाय बघा, हा जो ब्रेकआउट आहे, हा ब्रेकआउट झालाय, पण प्राइस वरती जाऊन परत इथे खाली आली, आणि मग वरती मूव्ह झाली. ओके, असंच प्राइस ऍक्शन मध्ये अशीच मुवमेंट होती. आणि जर सरळ सरळ बघितलं आपण, तर याचा पॅटर्न बघा, कोणत्या पॅटर्न मध्ये मूव्ह करते प्राइस. हे बघ, एक चॅनल दिसतो का तुम्हाला असा, एकच मिनिट. आता ही ड्रॉइंग जर डिलीट केली ना, तर एक चॅनल दिसतोय. मी चॅनल पण ड्रॉ करतो, असा ड्रॉ नाही होत. ओके, एक मिनिट, एस्केप. ओके, हे बघा, हे दिसतंय का. ओके, मला एक दिसतंय पॉइंट, आणि ही खालून बघा, खालून जी आहे ना, दिसतंय का, हा एक पॅटर्न दिसतोय का तुम्हाला असा, एक चॅनल मध्ये मूव्ह होते प्राइस जवळपास. मग हे एक लय महत्वाचं आहे. आता एक चॅनल मध्ये प्राइस मूव्ह होते, अप डाऊन चाललेली, आणि झाला का इथे ब्रेकआउट. ह्या गोष्टी लय इम्पॉर्टंट असतात. हे सगळीकडे म्हणजे तुम्ही कुठनं अनालिसिस करा, तुम्हाला ह्या गोष्टी दिसतातच, पण ते तुम्ही एक कन्व्हिक्शन स्ट्रॉंग पाहिजे तुम्हाला, कोणते कशावर अनालिसिस करायचं. हे बघ, मंथली वरती बघा, आता मंथली वरती दिसतंय का, प्राइस वर चालली, खाली झाली, खाली सपोर्ट घेते, वर चालली, खाली झाली, सपोर्ट घेते, एका चॅनल मध्ये मूव्ह होत आहे. ओके, त्याच्यानंतर इथे पण बघा, आता इथे ब्रेकआउट होता, किती वर्षाचा ब्रेकआउट आहे, आता ह्या लेवलचा ब्रेकआउट आहे. प्राइस किती 2015 साली प्राइस होती ना, त्या लेवलला टच झाली होती, म्हणजे किती, 200, याची सगळ्यात हायेस्ट प्राइस किती होती, 228, जो की 2015 मध्ये होती, आणि आता तो ब्रेकआउट झाला इथे.
मग आता ऍटलिस्ट टार्गेट तरी मंथली मग जवळपास 9 वर्ष ब्रेकआउट झाले. हा 8-9 वर्षांनी जवळपास. हा ओके. त्याच्यानंतर इथं बघा प्राइस मूव कसे होते, प्राइसचं पॅटर्न बघा मागचे त्याच्या आधीच्या याच्यात. हे बघ दिसतंय का सपोर्ट रेजिस्टन्स कशा ड्रॉ करतो आपण बघ, आहे का. एकदा हे झाले बघ, ही दादा इथनं प्राइस गेली वरती, इथं रेजिस्टन्स घेतला, प्राइस खाली गेली, परत परत वरती गेली, इथं समथिंग रेजिस्टन्स घेतलाय, तिथनं प्राइस गेली, सपोर्ट कुठे घेतला बघा आता. हे बघ इथं रेजिस्टन्स घेतला, परत प्राइस ड्रॉप झाली, जेव्हा ड्रॉप होईल तेव्हा सपोर्ट कुठे घेतलाय, हाय का एकाच झोन मध्ये दिसतंय का. परत नेक्स्ट टाइम पण बघा एकाच झोन मध्ये. विकास सर हॅलो. ओके ठीक आहे. हा हा बघा हे दिसतंय का तुम्हाला एकाच झोन मध्ये. बघा इथं रेजिस्टन्स घेतलाय, नंतर प्राइस म्हणजे ब्रेकआउट झाला, ब्रेकआउट झाल्यानंतर तुम्हाला किती दिवस दिलाय बघा, मंथली चार्ट आहे हा बघा. इथं ब्रेकआउट झालाय, दुसरा महिना, तिसरा महिना, चौथा महिना, एकाच प्राइसला एकाच जागी प्राइस थांबलेली आहे. जेव्हा इथनं ब्रेकआउट होईल हे बघा प्राइस किती मूव झाली, जवळपास 99 पासून 1 इयर असेल, मे बी 1 इयर असेल प्राइस. हे बघा किती कॅन्डल आहेत. त्याच्यानंतर इथं ब्रेकआउट झालं सपोज, इथे तुमची इथे एंट्री असेल सपोज. ओके इथं बघा किती 181 जवळपास 243 आणि 273, म्हणजे 1 वर्ष, एका वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला डबल रिटर्न दिलेले, प्राइस स्टॉक डबल झाला जवळपास. सेम त्याच्यानंतर पुढं बघा आता हेच बघा इथे इथे जेव्हा परत सपोर्ट घेतलाय त्याच्यानंतर बघा. ओके हे किती 398 दिवस, म्हणजे 1.5 वर्ष जवळपास, 1-1.5 वर्ष पकडून चला. ओके 1 वर्ष 10 महिने. आणि बघा प्राइस मुवमेंट बघा किती झाली, जवळपास 99 पासून 229, म्हणजे स्टॉक 1 वर्षात डबल झालाय. असं पण आपण स्टॉक म्हणजे हे करू शकतो, जर स्कॅनर मध्ये नाही आला तरी टेक्निकल अनालिसिस द्वारे, जर आपला चांगला स्टॉक असेल तर टेक्निकल अनालिसिस द्वारे घेऊ शकतो. आता हे बघा किती मंथली कॅन्डल लावली, इथे एक हे होता हाय होता, आता इथे बघा हाय पूर्णपणे हे झालाय, म्हणजे क्रॉस करून ब्रेकआउट झाले पूर्णपणे. आता जर माझा सपोर्ट जर मार्क करायचा असेल तर माझा सपोर्ट किती येईल, 230 ला माझा सपोर्ट येईल, म्हणजे एसएल 230 च्या आसपास एसएल येईल, स्टॉप लॉस ह्या लेवलला, बरोबर आहे की नाही. ह्या लेवलला माझा स्टॉप लॉस येईल. जर मॅक्स स्टॉप लॉस मी जर हा जर स्टॉक जर 1 इयर 2 इयर्स फंडामेंटली म्हणजे स्ट्रॉंग ना, तर 1 इयर 2 इयर साठी घेतला तर ओके. पण स्विंग ट्रेडिंग साठी आपण एवढा स्टॉप लॉस देऊ शकत नाही, कारण की 263 पासून 230 सपोज 33 पॉईंट, म्हणजे 17% स्टॉप लॉस राहील, बरोबर. मग आपण डेली टाइम फ्रेम वरती जे लास्ट स्विंग असेल तो स्टॉप लॉस देऊयात. ओके हे बघा लास्ट स्विंगचा स्टॉप लॉस बघा आता किती येईल. ओके हाय काय, हा एक झोन 240 चा आसपास स्टॉप लॉस राहील माझा. हे बघ ओके ह्या झोन मध्ये ह्या झोनचा स्टॉप लॉस आहे, हा झोन जर कट केला तर मी एक्झिट होणार. ओके नाहीतर मग दुसरं जर ते जर नसेल तर माझे आपण इंडिकेटर कोणते कोणते यूज करतो, 50-200 EMA आणि 10-20 EMA. ओके आता जर 20 EMA जर खाली गेलेला प्राइस, आता पण सपोर्ट कुठे आहे हे बघा 242 दिसतोय का, जो 20 EMA 242 ला आहे, म्हणजे ऑलमोस्ट तिथं सपोर्ट घेण्याचे चान्सेस आहे आता. त्याच्यानंतर इकडे बघा स्टॉक बघा इथनं सपोज इथनं वर मूव झालाय, 2 मिनिटं. आपण जर इथे स्टॉक घेतला असाला, आता लास्ट टाइमचं बघू आपण, 1 मिनिट. हे बघा इथनं स्टॉक मूव होतोय, आलाय का 20 EMA ला, 20 EMA ला क्रॉस कुठे झालाय, इथे क्रॉस झालाय 20 EMA ला जवळपास. 1 मिनिट हे बघा ऑलमोस्ट 20 EMA च्या अबोव स्टॉक आहे ना. किती 1 डिसेंबर 2023 पासून जवळपास किती दिवस ब्रेक नाही गेला, 8 जानेवारी पर्यंत ब्रेक नाही गेला 20 EMA ला खाली. 20 EMA हा सपोर्ट रेजिस्टन्स काम करतो. आपल्या हिलेगा मिलेगा मध्ये 20 SMA यूज करतो ना आपण, इकडे 20 EMA यूज करतो. पण तोपर्यंत प्राइस बघा खाली, जिथनं ब्रेकआउट झाला प्राइस बघा इथनं किती वरती गेली, ऑलमोस्ट 19% प्राइस वरती गेली. आणि आपलं टार्गेट किती असतं 10-20% मॅक्स. ओके हे कळलं का. आणि आता लास्ट स्विंग बघूयात आपण. आता लास्ट टाइम जेव्हा स्टॉक दिला होता हा बाय मध्ये आला होता, एकच मिनिट हे बघ इथं ओके इथे क्रॉसओव्हर झाले. ओके इथे 220 च्या वरती इथे प्राइस हे बघ
आहे का 26 आहे. ओके, आणि इथे स्टॉक 60च्या क्रॉस केला, 60 क्रॉस केला इथे. एकच मिनिट, त्याच प्राइसला 60 क्रॉस केला इथे. इथे सपोज इथे कुठेतरी आपली प्राइस हे बनेल, एंट्री बनेल. ओके, ह्या कॅन्डलला. ओके, इथे ओके ह्या कॅन्डलला आणि RSI इथे होईल आणि प्राइस एकच मिनिट. ओके, ह्या कॅन्डलला आपली एंट्री जवळपास. आता इथनं बघा कॅन्डल एंट्री झाल्यानंतर प्राइस बघा किती वरती गेली. दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपनिंग होईल 17%. 17% प्राइस वरती गेली. हॅलो, हा 17% प्राइस वरती गेली. आपलं टार्गेट ऑलरेडी किती दिवसात अचीव झाले हे बघा. 10%चं टार्गेट सपोज आपण जर हे केलं तर 10%चं टार्गेट किती दिवसात अचीव झालंय हे पण दाखवतो मी. डेचे टाइम फ्रेम यूज केले ना आपण. हे बघा इथे एंट्री झाली आणि ऑलमोस्ट 16 दिवसात टार्गेट अचीव झाले 10%. अजून काय पाहिजे. आणि याच्या आधीच आपण जे स्टॉक घेत दिले ना त्याच्यावरती अनालिसिस करून सांगतो मी. याच्या आधी कोणते कोणते स्टॉक दिले होते आपण. सपोज आता कोणतं बँक ऑफ इंडिया, आता कोणता जम्मू काश्मीर बँक, आणि आधी कोणतं दिलं होतं बँक ऑफ इंडिया दिला होता ना. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया. ओके, हे बघा बँक ऑफ इंडिया आपण किती दिला 116च्या लेवलला दिला होता ना बँक ऑफ इंडिया. ओके, म्हणजे आपण सजेस्ट केलं होतं बँक ऑफ इंडिया 116च्या लेवलला. तिथे आपल्याला स्ट्रॉंग सिग्नल होता. ओके, तुमच्या अनालिसिस नुसार तुम्ही घेतला असेल. एज्युकेशनच इम्पॉर्टंट आहे. एज्युकेशन जर घेतलं तुम्ही नेक्स्ट टाइम तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ओके, आता 116ची लेवल बघा कुठे येतात. ओके, 116, 116, 116, 121, हे बघा 116 बरोबर ना. ओके, हा हे बघा इथं ब्रेक, इथं सपोर्ट होता 113ला सपोर्ट होता. ओके, आणि आपली एंट्री कुठे होती ऑलमोस्ट 116 म्हणजे याच मंथ मध्ये एंट्री होती बरोबर, जानेवारी मध्ये. ओके, इथे एंट्री होती झोन मध्ये. ह्या आता एक व्हर्टिकल लाईन मार्क करतो मी, त्याच्यानुसार आपण बघूयात. ओके, व्हर्टिकल लाईन कुठे, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन. विकास सर आवाज येतोय का. ओके, हे बघा हा हे बघा विकास सर आपल्याला एंट्री कधी घेतली 116च्या प्राइसला. ओके, बघा इथे 116च्या प्राइसला आता कुठे 116 इथे सपोज बरोबर 4 जानेवारी. आणि आपली एंट्री किती खाली झाली होती आपल्या ग्रुप मध्ये बघूयात. ओके, हे बघा बँक ऑफ इंडिया ना, बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया येतोय का. अरे यार. ओके, बँक ऑफ इंडिया 3 जानेवारी बरोबर दिसतोय का 3 जानेवारी बँक ऑफ इंडिया. हॅलो, हो बोला. हा बँक ऑफ इंडिया दिसतोय का इथे बघ, इथे दिसतोय का बँक ऑफ इंडिया. 104चा सपोर्ट आणि 116चा म्हणजे लुक्स गुड. म्हणजे मी सजेशन दिलं होतं तिथे 116ला तुम्ही एंटर होऊ शकता. म्हणजे तुमच्या सांगितलं. हा हा ओके, म्हणजे आपल्या सेटअप मध्ये तोच बसतो ना, तिथेच बसतो ना 116ला. आता हे सगळं बाकीचं बुलिश आहे. इथे बघा 20च्या वरती 22 आहे इथे प्राइस. ओके, इथे RSI 60च्या वरती आहे. व्हॉल्यूम पण डिसेंट आहे आणि MACD क्रॉस ओव्हर झालाय. ओके, आता बघा इथे आपली एंट्री कुठे झाली 116च्या, म्हणजे ह्या लेवलला एंट्री झाली 116च्या आसपास बरोबर. हे बघा इथं 3 जानेवारीला इथे एंट्री केली होती. एंट्री कधी करायची तुम्हाला हे आदल्या दिवशी पण कळतं. ओके, आदल्या दिवशी कसं कळेल की तुम्ही 2-2:30च्या दरम्यान जरी सर्चिंग केलं, आपला स्कॅनर जर यूज केला 2-2:30च्या दरम्यान, तेव्हा पण तुम्हाला कळून जाईल की आपल्या ह्या स्टॉक मध्ये एंट्री बनते. ओके, त्याच्यानंतर मी आता इथं जर एंट्री 116ला झाली आपली एंट्री. ओके, एंट्री इथं दाखवतो मी. ओके, ह्या कॅन्डलला आपली एंट्री झाली इथे टेक्स्ट. ओके, एकच मिनिट. एंट्री. ओके, हे बघा एंट्री इथं झाली एंट्री.
आता इथे टार्गेट मी कसं डिसाईड केलं, आता हे बघा लास्ट स्विंग बघा इथे किती आहे लास्ट स्विंग प्राइस. ओके ही लास्ट स्विंग किती किती पर्सेंटची लास्ट स्विंग जवळपास 9% जवळपास. ओके 9 to 10%. आता टार्गेट बघा इथे फर्स्ट टार्गेट किती होतं जवळपास 10% म्हणजे किती 126चं टार्गेट होतं जवळपास पहिलं. हे टार्गेट मार्क करतो मी 126चं टार्गेट होतं. पण याच्यापेक्षा मोठी स्विंग तर लास्ट असेलच ना मे बी. जर ही डेलीवर झालं. ओके आता डेलीवर पहिलं टार्गेट 126चं होतं. आता विकलीवर जर गेलो आपण विकलीवर टार्गेट बघा इथे जर एंट्री झाली होती आपली बरोबर. हॅलो आवाज येतोय ना अभिमन्यू. हॅलो येतो येतो हा येतो बाकी येतो नॉईज येत येतो नाही ना येतो. जास्त नॉईज येत नाही ना. ठीक आहे हे बघ इथे एंट्री झाली होती आपली विकली डेली टाइम फ्रेमवरती. आपण काय करायचं विकली टाइम फ्रेमवरती शिफ्ट करायचं. डेली तर आपल्याला एक सपोर्ट एक म्हणजे एक भेटला ना टार्गेट एक भेटला आपल्याला डेलीचं. ओके सपोज इथं टार्गेट भेटलं एक म्हणजे एक हो हां एक टार्गेट भेटलं आपल्याला तिथनं. पण नेक्स्ट टार्गेट किती राहील आपलं मे बी हे बघ नेक्स्ट स्विंग बघायचं इथे एक स्विंग आहे इथनं मग प्राईस किती वरती गेली. ओके इथं आपली एंट्री झाली सपोज किती पर्सेंट 36% टार्गेट जवळपास. ओके इथनं आणि हीच कॅन्डल इथं ठेवायची फक्त जिथं हे झालं तिथे. हो ओके आता बघ आहे का झालं का टार्गेट अचीव 148 स्टॉक जाऊन आला हो ऑलमोस्ट 27% भेटले आपल्याला. अजून काय पाहिजे हो आपल्याला हे स्विंग हो ट्रेडिंग मध्ये टार्गेट बघायचं आपल्याला. जास्त नाही नाही मी बरोबर. डेली टाइम फ्रेमवरती जर शिफ्ट झालं तरी चालतं. ओके त्याच्यानंतर आता हे तर हो झालं एक पद्धत. ओके पण आपल्याला ऑलमोस्ट एका पद्धतीवर रिलाय हो होऊन चालणार नाही. कारण की सपोज काही लोकांना जर आलंच नाही बरोबर. सपोर्ट म्हणजे रजिस्टर मार्क करणं वगैरे आलं नाही तर आपण दुसरी एक पद्धत यूज करू शकतो जे हो की मी तुला शिकवलं होतं. ओके आता हे डेली टाइम फ्रेम आहे तशी ठेवायची हे सगळे फिबोनाची. इंडिकेटर वगैरे ती हां सगळे हो रिमूव्ह करायचे म्हणजे हाईड करून ठेवायचे. आता आपल्याला हो टार्गेट एंट्री जर झाली आपल्याला हो टार्गेट डिसाईड करायचं आपल्याला. आपली एंट्री कुठे झाली होती 116 ला झाली होती. ओके हं. कुठे झाली 116 इथे हो 3 जानेवारीला. ओके ह्या कंडिशनला हो आपल्याला टार्गेट डिसाईड करायचं काय करायचं फिबोनाची टूल तुला शिकवलं होतं मी. ओके तर हे फिबोनाची टूल इथे हो असतं पहिल्यांदा. इथनं काय करायचं हे बघ इथं ओके हाय मार्क केलाय हे असं हो फिबोनाची टूल ड्रॉ हो करायचं. एक आहे ना लो बघायचा आधीचा एक लो इथे. हो ओके लो कुठे हे पण दाखवतो हो हे बघ इथे लो आहे हा लो करायचा. आणि एक हाय कुठं मार्क केलाय हो इथे हाय दिसतोय मला एक. ओके त्या दिवशी मला इथे हाय दिसतोय. ओके हा हाय हा लो आणि हो हाय मार्क करायचा. हे 2 पॉईंट मार्क केले तर मला टार्गेट डायरेक्ट हं. मिळून जातं. हे बघ ओके इथनं लो हाय मार्क केला हे बघ टार्गेट दिसतंय का 130चं टार्गेट इथं 130 हो झालंय का हो मीटअप 130चं टार्गेट. ओके त्याच लेवलला बघ त्याच लेवलला अप डाऊन झालाय आणि हो वरती प्राइस बघ कुठे गेली प्राइस बघ. आता ही काय मी हो आधी काय प्रॅक्टिस नाही केली. ओके हे बघ एकाच लेवलला परत मूव्ह झालाय परत हो वरती गेला परत सपोर्ट कुठे घेतलाय 127 म्हणजे ही कोणती लेवल आहे बघ ह्याच्यात आहे ना 1.307 अशी लेवल आहे. तर फिबोनाची सेटिंग पण मी दाखवतो तुम्हाला कशी आहे. ओके इथे सपोर्ट रेशनल घेतलाय परत वरती गेला. आता याच्यानंतर नेक्स्ट टार्गेट डिसाईड करायचं आपल्याला सपोज तर आपल्या फिबोनाची कशी करायचे नंतर नेक्स्ट बघ नेक्स्ट स्विंग कुठे आहे इथे एक स्विंग आहे दिसतोय लो इथे एक लो आहे हो आणि सपोज मला इथे एक हाय भेटला. ओके हो हे बघ इथे एक हाय भेटला हो दिसतोय. ओके हे बघ हा एक लो आहे इथे आणि मला इथे एक हाय भेटला दिसतोय. सपोज ही पुढचं मी विसरून गेलो. ओके त्याच्यानंतर बघ हो खाली ड्रॉप झाली प्राइस ड्रॉप झाली कुठपर्यंत प्राइस ड्रॉप झाली बघ आता फिबोनाचीच्या लेवलवरती तुला सगळं दिसेल. हे जरा डार्क करू काय मी फिबोनाची दिसतंय का सेटिंग सगळ्या एकच मिनिट हो दिसतंय पण ते आकडे थोडे फेंट दिसतात फेंट लाईट दिसतात ना फेंट दिसतात. एक मिनिट मी करतो ते डार्क करतो एक मिनिट बॅकग्राऊंड एक मिनिट अरे मग सांगणार कधी तुम्ही ना एकच मिनिट फॉन्ट साईज ऑफ फिबोनाची लेवल टिक मार्क करा बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडला ते हे करू का ओके ओके बॅकग्राऊंड एकच मिनिट दाखवतो. ब्लॅक करा दिसेल. हां ओके आता दिसतंय का हो आता दिसतंय. ओके असं बस का एवढं बस का
ओके 50% लेवल पण दाखवतो ना मी, हे जरा हे आकडे दिसत नाही. ओके हे बघ इथनं लो होता एक, लोला आपण जॉईन केला, लो टू हाय मार्क केला, इथे एक लो आणि इथे एक हाय मार्क केला. ओके हायचा पण प्राइस दाखवतो, हे बघ इथे एक हाय मार्क केला फिबोनासीचा. हे दोन जॉईन केल्यानंतर आपल्याला टार्गेट काय भेटले, पहिली एक लेवल भेटली इथे, हे बघ ही एक लेवल भेटली. ओके म्हणजे 149 टार्गेट भेटलं आणि त्याच्यानंतर पुढचं टार्गेट काय भेटलं 1.4 दिलं 154. दोन्ही टार्गेट मीट झाले ना आपले. ओके आणि याच्या आधी बघ, याच्या आधी जर आपण त्याच्या म्हणजे कसं, एक मिनिट दाखवतो, हे बघ हाय लो होता आणि त्याआधी एक हाय ते होता, बरोबर ना, हे दोन कंडिशन होत्या. आता याच्यात जर फिबोनाची याच्यात जर फिबोनाची असा ड्रॉ केला आहे बघ एकदम. ओके बघ आता लेवल कुठं ना कुठे होतं, प्राइस वर गेली नाही, हा लेवल नव्हता ना. ओके इथं हाय होता. ओके 100% तर इथं होता, 100% इथे जॉईन करायला झाला, इथे जॉईन. ओके हे 100 ची लेवल आहे. ओके आपली एंट्री कुठे बनली, 100 आहे. आता तुम्ही एंट्री घ्यायला इथे पण एंट्री घेऊ शकता, ही 61% आहे ना, इथे पण एंट्री घेऊ शकता. हे बघ प्राइस वरती गेली, हेच लेवलला आहे, इथे एक हाय मारला म्हणजे टॉप आणि बॉटम आपल्याला दोन भेटले. त्याच्यानंतर प्राइस ड्रॉप झाली. ओके पण प्राइस ड्रॉप झाली खाली. त्याच्यानंतर सपोर्ट कुठे घेतलाय, सपोर्ट 61 लेवलला घेतलाय. इथे एक तर आयदर 50 लेवलला घेतो सपोर्ट किंवा 61 लेवलला सपोर्ट घेतो. ओके जर 50च्या खाली जर गेली प्राइस तर तो ट्रेंड रिव्हर्सल होतो पूर्णपणे. आता हा कोणता ट्रेंड आहे, हा आहे अप ट्रेंड, आपण ड्रॉ करून दाखवतो. ओके इथे बघ इथनं प्राइस वरती गेली, इथे ह्या लेवलला सपोर्ट घेतलाय, इथे हा एक टॉप भेटला आपल्याला, हा एक टॉप भेटला आणि हा बॉटम भेटला, हा बॉटम हा टॉप. त्याच्यानंतर प्राइस रिट्रेस किती झाली, रिट्रेस म्हणजे खाली येणं. ओके रिट्रेस म्हणजे एक रेजिस्टन्स पासून खाली येणं, रिट्रेस झाली. हे बघ ही 61 ची लेवल आहे, ही जी लेवल ना 61, हे बघ ही 61 ची लेवल आहे, ह्या लेवलला सपोर्ट घेतला आणि इथे ब्रेकआउट झाला, 100% ब्रेकआउट झाला. पहिलं टार्गेट किती होतं, 130 चं पहिलं टार्गेट, सेकंड टार्गेट आपल्याला किती होतं ह्या कंडिशनला 134.35. नेक्स्ट टार्गेट डायरेक्ट मिटअप झाले. परत जर तुमचा स्विंग लो हाय जर मॅच करत बसले पुढं, म्हणजे प्रत्येक ह्याला पुढं मूव्ह केले टूल, तर तुम्हाला हे टार्गेट मिळून जातं. 155 टार्गेट मिळालं. परत रिट्रेस झाले बघ, इथनं रिट्रेस झाली, प्राइस कुठं झाली 130% ला, परत हाय गेली, परत इथे गेल्यानंतर रिट्रेस झाली पाहिजे, एका लेवलला समथिंग रिट्रेस होईल, ते पण फिबोनाचीच्याच लेवलला रिट्रेस होईल प्राइस. तुम्ही जर हाय लो मार्क केले परत ट्रेंड हाय तो ट्रेंड राहील. जर 50% खाली आली तर तुमचा ट्रेंड चेंज. आता हे रिसेंट मध्ये दाखवतो, रिसेंट मध्ये एक मला हाय लो कोणता आहे दाखवा, आता एकच मिनिट दाखवतो मी. हे बघा मला कुठे लो दिसतोय, हा एक लो दिसतोय बरोबर, हा तुझा लो दिसतोय बरोबर, आणि इथे एक हाय दिसतोय बरोबर. ओके आता जर मी फिबोनाची ड्रॉ केली, हे बघ इथे एक लो दिसतोय आणि इथे एक हाय दिसतोय. ओके आता माझं ट्रेंड रिव्हर्सल मी कधी म्हणजे बाईंग साईडला कधी जाऊ शकतो याच्यामध्ये, तुम्हीच सांगा आता, बाईंग साईडला कधी जाऊ शकतो. हे बघ ऍटलिस्ट आहे ना, जेव्हा आहे ना प्राइस आहे ना 61% च्या वरती जाईल ना, जी की ह्या लेवलच्या 146 च्या ह्या शेअर मध्ये बँक ऑफ इंडिया मध्ये 146 च्या वरती जाईल, तेव्हा मी ह्या ट्रेड मध्ये परत जाऊ शकतो. हा बाईंग मध्ये, अदरवाईज माझा बाईंग मध्ये इंटरेस्ट नाहीये. हा 50 जर 50 क्रॉस केली तर चेंज होईल लॉस मध्ये ना, नाही मग हे आपल्याला बघ सेल नाही, करावं. हे बघ इथे बघ, इथं प्राइस कुठेतरी सपोर्ट घेतलाय. हे बघ इथं सपोर्ट घेतलाय बरोबर, इथं प्राइस फॉल होत होती, एक मिनिट फॉल होत होती प्राइस, इथे सपोर्ट घेतलाय बघ, इथं हा सपोर्ट घेतलाय बरोबर. सपोर्ट घेऊन कुठपर्यंत गेली 50% च्या लेवल पर्यंत गेली. हा परत 50% च्या वरती गेली, पण 50% क्रॉस झालाय का, क्रॉस झालाय पण त्याच्यावरती क्लोजिंग दिलंच नाही, परत प्राइस तिथनं ड्रॉप झाली दुसऱ्या दिवशी. ऍटलिस्ट 50% क्रॉस होऊन जर क्लोज दिला असता, नंतर 61% ला जर हे झाले असते, इथनं 61% ला जर गेले असते प्राइस क्रॉस करून, तर आपल्याला परत बाय ट्रेड भेटला असतं त्याच्यामध्ये. ओके समजलंय का याच्यामध्ये, का परत रिवाइज करून सांगू. ह्या ज्या ना एकच मिनिट, ह्या ज्या लेवल आहेत ना फिबोनाची मध्ये, हे दाखवतो मी एक मिनिट, ट्रेडच्या लेवल
डॉटेड लाईन ड्रॉ केली. हे जे फिबोनाची लेवल आहे ना, ह्या सगळ्या मार्केटमध्ये वर्क करते. जिथे जिथे प्राइस वर्क करते ना, जिथे जिथे प्राइस असते ना, तिथे सगळीकडे फिबोनाचीचे लेवल वर्क करतात. नवीन कोण आले आता? हॅलो, हा हा येतो ना आवाज. जे फिबोनाचीचे लेवल आहेत ना, हे सगळीकडे वर्क करतात. तुम्ही कोणत्या पण टाइम फ्रेमला यूज करा. आता तुम्ही सांगा टाइम फ्रेम कोणती यूज करायची ना, हाय लो तुम्हीच सांगा कोणत्या प्राइस आहे. सपोज एखादा कोणता पण शेअर घेऊ आपण, त्याच्यानुसार मग त्याच्यानुसार प्राइस लेवल मार्क करायचे कशा ते सांगूयात. शेअरचं नाव सांग कोणतं, XYZ. कोणता? नाथ बायोजेन्स. ओके, नाथ बायोजेन्स. ओके, आता याच्यामध्ये फिबोनाची लेवल काढूयात आपण त्याच्यानुसार. ओके, फिबोनाची एक टूल आहे ना, पॉवरफुल टूल आहे. ओके, आता याच्यामध्ये स्विंग लो आणि हाय तुम्हीच सांगा आता कोणता कोणता आहे. जर तुम्हाला स्विंग लो हाय समजत नसेल तर काय करायचं, सरळ सरळ कॅन्डल चेंज करायची. लाईन चार्ट इथं बघ दिसतोय का एक लो दिसतोय. हा इथे लो दिसतोय. एकच मिनिट दाखवतो मी. हा एक लो दिसतोय मला, डायरेक्ट लो आधीचा लो. ओके, आता हे भरपूर आहेत. त्याच्यानंतर हे बघ दुसरा एक हाय कुठे दिसतोय इथे. हा एक लो हाय दिसलाय मला. ओके, ते मी मार्क करून घेतो. एक सिंपल कॅन्डलला मार्क करून घेऊ ते. ओके, इथे लो आणि इथे हाय. ओके, दोन तर दिसले. त्याच्यानंतर भरपूर आहेत. म्हणजे त्याच्यानंतर एक अजून एक दिसतंय मला एक. हे बघ एका चॅनल मध्ये मूव्ह होतंय का प्राइस, दिसते का? हे बघ एक अजून एक दाखवतो. एका चॅनल मध्ये प्राइस मूव्ह होते. हे बघ दिसतोय का? एक समजते ना, कुठेतरी मूव्ह होते. आता हे लाईन चार्ट लावला लगेच समजलं. जर विदाउट लाईन चार्ट असा लावला असता समजलं असतं का लगेच? नसतं समजलं लगेच. लाईन चार्ट वर हा किती सिंपल समजते. लाईन चार्ट वरती टाइम लागला असता, पण ते तुमच्या अनालिसिस नुसार जसं तुमचा टाइम वाढेल ना, जसं चार्टला टाइम तसं तुम्हाला ते कळून जाईल. पण ह्या समजा हे चार्ट झाले, लाईन चार्ट झाले, परत अजून येऊ शकतो रेनको चार्ट. ओके, रेनको चार्ट वरती बघा आता कसं दिसतंय का रेनको चार्ट वरती काय प्राइस होतं. रेनको चार्ट हे कॅल्क्युलेशन ने बनतो, पण आपल्याला यूज नाही करायचा. फक्त आपल्याला ट्रेंड कळण्यासाठी की ट्रेंड कोणता आहे. ओके, हे दिसलं तुला? ओके, त्याच्यानंतर आपण नॉर्मल चार्ट घेऊयात. नॉर्मल कॅन्डलचा चार्ट. ओके, आता एक लो भेटला इथे, इकडे एक हाय भेटला. ओके, आता काय करायचं, हे कॅन्सल करून टाकूयात आपण. हे डिलीट, हे डिलीट, एकच मिनिट, हे डिलीट, हे याचा आहे. एक मिनिट, एक हाय इथे आणि हा इथे लोचा इथे लो. आता काय करायचं, फिबोनाचीचे टूल घ्यायचे ना. ओके, इथे ड्रॉ केलं आणि हे बघ. ओके, इथे हाय ड्रॉ केला आणि बघ आता प्राइस कुठे येतं. काय झालंय, हायला एक हाय मारला, प्राइस रिट्रेस कुठे गेली, 61% रिट्रेस केली. हाय का 61% रिट्रेस केली, परत वरती गेली, परत खाली आली ड्रॉप. 50% तोडलाय का? नाही तोडला. म्हणजे आपला हा शेअर अजून आपल्या बाईंग मध्ये. आता 61% त्यांनी रिट्रेस सपोर्ट घेतला. आता 61% त्यांनी रिस्पेक्ट केली ह्या लेवलला. आता इथनं आपलं टार्गेट वरती राहील. जेव्हा ही हाय जर क्रॉस केली ना, 207 ची लेवल जर क्रॉस केली, त्याच्या खाली क्लोजर दिला तर आपण ह्या म्हणजे ट्रेड जर घेतला असेल तर आपण एक्झिट होऊ शकतो याच्यामधनं. आता याच्यामध्ये टार्गेट कसं राहील, पहिलं टार्गेट काय राहील 238. त्याच्यानंतर नेक्स्ट टार्गेट काय राहील 255. ओके, त्याच्यानंतर पुढचं टार्गेट काय आहे 264. नंतरचं टार्गेट काय आहे 277. ओके, आणि नेक्स्ट टार्गेट काय 261 लेवलचं 340. त्याच्या पुढचं टार्गेट बघा. हे सगळं टार्गेट दिसतं तुला याच्यावरती, आहे का? सगळं दिसतं. आता हे जर ह्याच्या ऍडव्हान्स पण एक टूल आहे. सपोज हे डिलीट मारतो. याच्या एक ऍडव्हान्स टूल आहे फिबोनाची रिट्रेसमेंट. ह्याचे पण तुम्ही व्हिडिओ असेल तर युट्यूब वरती भेटतात भरपूर. ते यूज करा, म्हणजे हे करा फिबोनाची ट्रेंड. ओके, आता इथं बघ. ओके, इथे एक लेवल आहे, मला काय भेटले
सपोज हा ट्रेड आहे सपोज, ओके इथे भेटले, ओके. आणि हे बघ आता मी हे करून घेतलं. आता सपोज इथनं जर प्राइस फॉलोअप खाली पडते, ओके, त्याच्यानंतर मी काय करेन, मला एक हे करायचं आहे, ट्रेंड रिव्हर्सलसाठी ट्रेड मारायचा आहे, ओके. प्राइस खाली खाली आली, खाली खाली आली, इथे सपोर्ट घेतला, मला एक हाय भेटला, एक लो भेटला. त्याच्यानंतर काय झालं, प्राइस एकच मिनिट, नाही नाही हा चुकीचा टूल यूज केला, ओके एकच मिनिट, ओके. हां हे बघ फिबोनाची यूज करायचं इथे पण, हे बघा एक फॉलो होतो ना प्राइस मध्ये, हे बघ, ओके. इथे काय केलं, मला एक वरच्या साईडला ट्रेड घ्यायचा आहे, हे बघ खाली 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 प्राइस आली, त्याच्यानंतर इथे एक सपोर्ट घेतलाय मी, एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स, एक मिनिट इथे सपोर्ट घेतलाय, ओके. मी एक हाय आणि लो मार्क केला, हाय आणि लो जॉईंट करून घेतले फिबोनाची द्वारे. त्याच्यानंतर जेव्हा माझी 50% क्रॉस होईल प्राइस, म्हणजे 210, इथे माझा ट्रेड बनेल, बरोबर. 210 ला ट्रेड बनेल आणि माझं टार्गेट किती राहील इथे, पहिले टार्गेट 228 आणि दुसरं टार्गेट 244, बरोबर ना. हा आणि स्टॉप लॉस किती राहील त्या कंडिशनला, 50% जर मी इथे एंट्री मारत असेल तर माझा स्टॉप लॉस किती राहील, इथे जी 61% लेवल राहते 202 चा स्टॉप लॉस राहील. म्हणजे माझी एंट्री काय 210 एंट्री आणि जस्ट स्टॉप लॉस 202 चा. इथे समथिंग टार्गेट भेटले 200 किती 210 वरनं 4%च्या आसपास टार्गेट लगेच भेटले, 2 ते 3 दिवसात 4% टार्गेट भेटले. आणि त्यानंतर स्टॉप लॉस हिट झालाय, स्टॉप लॉस हिट झाला पण क्लोजिंग दिले का, क्लोजिंग बेसिसवर स्टॉप लॉस घेतो आपण, म्हणजे त्या कंडिशनला प्राइस क्लोज झाली पाहिजे. इथे बघ प्राइस टच झाली पण क्लोज नाही झाली आणि प्राइस बूम 238, म्हणजे तो किती 210 वरनं 238 म्हणजे 28 म्हणजे कमीत कमी 14, म्हणजे 14 रुपये वरती गेली ना प्राइस, 228 म्हणजे 14%, सॉरी 14% म्हणजे ऑलमोस्ट नाही सॉरी 210 वरनं 238 म्हणजे 28 म्हणजे 14%, ऑलमोस्ट 10% तर डन झाले असते आपले त्या कंडिशनला. म्हणजे फिबोनाची रिट्रेसमेंट द्वारे आपण जर सपोज एखादा स्टॉक कोणता पण XYZ घेतला, त्याच्याद्वारे फक्त फिबोनाची रिट्रेसमेंट यूज करून पैसा कमवू शकतो. फक्त त्याच्यात एक टूल घेऊन त्याच्यात मास्टर की करावं लागते, बाकी काहीच नसते. आता हा नाथ बायजन्स आहे ना, बघ एकाच लेवलला मूव्ह होते, इथे इथे वर खाली, पण एका लेवलला रिस्पेक्ट करतो तो. हे 2 लेवल आहे ना, हे बघ इथनं प्राइस मूव्ह झाली वरती खालती. आता याच्यामध्ये लेवल काढायचे म्हणलं 244, त्याच्यानंतर फिबोनाची द्वारे लेवल काढता येते आणि फिबोनाची द्वारे सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला इझिली मार्क करता येतात. आता दुसरा कोणता पण स्टॉक सांग, त्याच्यातले मी सांगतो लगेच XYZ लेवल कशी मार्क करायची परत. नाही विकास सर दुसरा तुमचा आहे का कोणता स्टॉक, रॅम्को सिमेंट का रॅम्को इंडस्ट्री, रॅम्को हॅलो आपलं नाही का तुम्ही दिलं आपलं बाईंग मध्ये, रॅम्को इंडस्ट्री मी सजेस्ट केला होता, रॅम्को इंडस्ट्री, ओके. हां मी असा स्टॉक देत नाही, स्टॉक सजेस्ट करतो फक्त, ओके. ते तुमच्या ॲनालिसिसनुसार तुम्ही घेऊ शकता, मी फक्त ॲनालिसिस सांगतो की असं असं आहे, ते तुमच्या ॲनालिसिसनुसार तुम्ही बाय सेल तुमची म्हणजे तुमची चॉईस, त्याच्यामध्ये आपली काही इन्व्हॉल्वमेंट नसते आणि आपलं हां रिस्क मॅनेजमेंट तुमचं तुम्ही करायचं असतं, ओके करेल, ओके. दुसरा एक पॉवरफुल पण सेटअप आहे, तो पण सांगेल मी आता थोड्या दिवसांनी, ओके. आता बघा याच्यात हां लेवल वगैरे मार्क केला होता, नाही दुसरा एक सेटअप आहे तो सांगतो मी नंतर. कोणतं सेटअप, डबल बोलिंजर बँड यूज करायचा आपल्याला एकाच वेळेस, हॅलो तो पण सांगेल मी, एक मिनिट डिलीट करतो, हां सगळ्या लेवल डिलीट करतो एकच मिनिट. आता हे सगळं डिलीट करतो, ओके. हे पहिले जे लेवल मार्क केल्या होत्या, हे बघा आता याच्यामध्ये मला इथं लो दिसतोय बरोबर, 119 ला लो दिसतोय, का इथे 119 ला लो दिसतोय आणि एक हाय दिसतोय इथे डायरेक्ट, एक मिनिट इथे 274 हाय दिसतोय. आपण स्टॉक आय थिंक सजेस्ट केला असेल या लेवलला, सजेस्ट केला असेल कुठेतरी इथे ब्रेकआउटला 249 च्या लेवलला सजेस्ट केला असेल मे बी, बरोबर ना. इथे ब्रेकआउटला सजेस्ट केला असेल, बरोबर ना. हा किती प्राइस होती त्यावेळेस काय सांगू शकता, हे लेवलला सजेस्ट केला होता ना, 244 243, बघा बरं एकदा.
आपण 245 ला सजेस्ट करतात. हा मग तेच लेवलला ना, हे काय इथं ब्रेकआउट दिसतंय ना आपल्याला, लेवल डायरेक्ट ब्रेकआउट दिसतंय. ओके हो विकास सर दिसतंय का तुम्हाला? हॅलो, हे बघा हेच लेवलला असेल, मे बी 2 फेब्रुवारीच्या आसपास असेल, 1-2 फेब्रुवारी. हा हेच लेवलला असेल बरोबर ना. 245 म्हणजे ह्याच लेवलला जवळपास हो 31 जानेवारी सपोज 30 जानेवारीच्या आसपास असेल, 30 किंवा 1-2 तारखेच्या आसपास. इथे जे ब्रेकआउट झालंय ना, हे बघा व्हॉल्यूम बघा त्या कंडिशनला, व्हॉल्यूम किती आहे? हो जास्त वॉल्यूम पाहिजे ना, वॉल्यूम जास्त असेल तर ब्रेकआउट सक्सेसफुल होईल. जर व्हॉल्यूम नसेल तर ब्रेकआउट सक्सेसफुल नाही होणार त्या कंडिशनला. हो व्हॉल्यूम बघा किती आहे, व्हॉल्यूम इथे जवळपास 357.82 के, नाही जास्त आहे. ओके या कंडिशनला वरती दाखवले किती 1.932 मिलियन व्हॉल्यूम आहे त्या कंडिशनला. इथे ब्रेकआउट झाले, प्राइस बघा इथनं किती हो वरती गेली. एकच मिनिट, ऑलमोस्ट 5 to 10% मिळाले असतील तुम्हाला. हे बघा 10%, म्हणजे तुम्हाला फक्त होल्ड करायचंय. त्याच्यानंतर बघा परत जरी तुम्ही हे जरी झालं असेल, इथे ब्रेकआउट दिले ओके, त्याच्यानंतर एंट्री प्लॅन हो जरी तुम्ही थांबले असते, हे बघा इथे एक स्टॉक दिलाय, परत रिट्रॅच झालाय का नाही त्या लेवलला, हो आणि इथं टार्गेट बूम. हो काय पाहिजे अजून? हो बरोबर. हा हे एंट्रीचं रूल हे 2-3 आहेत. इथं ब्रेकआउटला एंट्री करू शकता, परत जेव्हा तुम्ही इथनं परत वरती गेला ते स्टॉक त्या कंडिशन एंट्री घेऊ शकता. पण स्टॉक प्राइस खाली का आली हो हे बघा. आता इथे जी कॅन्डल बनली ती शूटिंग स्टार कॅन्डल बनली, जी की तुम्हाला पीडीएफ द्वारे प्रोव्हाइड केली. ही कोणती कॅन्डल आहे? शूटिंग स्टार. याच्यामध्ये हे काय प्रेशर कोणता आहे? बाईंग प्रेशर का सेलिंग प्रेशर आहे? बाईंग करण्याचं काम केलं, बाईंग प्रेशर वाढलाय, पण तो पूर्णपणे सस्टेन झालाय का? नाही झाला. जेलिंग प्रेशर आहे. बरोबर ना. नाही झालं. नाही बाईंग प्रेशर इथं हे झालंय का बघा ना, हे कॅन्डल हो आहे शूटिंग स्टार आहे. Seller बाईंग प्रेशर deflated. साहेब, बाईंग प्रेशर आलाय, पण तो सस्टेन केलाय का? नाही केला. सेलर त्याच्यावरती हे झालं, सेलरने कंट्रोल मिळवलं. Sustain नाही झाला. दुसऱ्या दिवशी प्राइस बघा ना, 256 वरून प्राइस कुठे आली? Seller control. हा Seller deflated. हो, मग प्राइस 256 वरून दुसऱ्या दिवशी लगेच आली खाली बघा, 256 वरून 242. ओके आता सर ते वॉल्यूम कॅन्डल आहेत तुम्ही लावलेल्या. हा सर एक प्रश्न विचारू. हा बोला ना. आता ते खाली वॉल्यूम कॅन्डल जे दिसत आहेत ना, हा त्या सगळ्या ग्रीन मध्ये दिसतात. त्याच्याऐवजी कलर पण देता येतो का त्याला? कलर, हा दोन्ही पण कलर देतात, पण त्याची काही गरज नसते. हे बघा इथे लावलेले ते वॉल्यूम म्हणजे काय, प्राइस सेलिंग किंवा बाईंग. आणि जो तुम्ही म्हटलं ना की रेड आणि ग्रीन कलर येतो, तो जो कॅन्डल बनते ना, ते कॅन्डलचा कलर खाली दाखवतो फक्त, बाकी काहीच नसतं. आपल्याला काय कळलं पाहिजे, वॉल्यूम आहे की नाही कळलं पाहिजे फक्त. ओके हे बघा ओके. इथे दाखवू शकतो आपण, काय स्टाईल मध्ये जाईल मी, आणि फॉलिंग जर असेल तर याला रेड करायचं फक्त. हे बघा आला का, जमलं. हो जमलं. ओके. हा त्याची काही गरज नसते ना. आपल्याला काय आहे, आपल्याला एवढंच माहित पाहिजे की व्हॉल्यूम आहे की नाही आला. जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम आलाय बघा, हे बघा व्हॉल्यूम आला, इथे प्राइस वाढली, आला व्हॉल्यूम प्राइस हो वाढली, व्हॉल्यूम आला प्राइस वाढले. हे बघा इथे कंटिन्यू व्हॉल्यूम होते बघा, इथे आला किती दिवस व्हॉल्यूम हो आहे, प्राइस बघा. व्हॉल्यूम पहिला येतो, नंतर प्राइस येते. आता याच्यामध्ये टार्गेट कसं डिसाईड करेल मी, हे बघा आता आपला विषय राहिला. ओके टार्गेट कसं डिसाईड करेल, ह्या लेवलला बघा, इथे सपोज मी कोणता पण एक स्विंग हाय लो आपण कन्सिडर करूया. हे बघा आता एक स्विंग हाय आणि स्विंग लो केलंय. आता काय करायचं, फिबोनाची टोल घ्यायचं, लो पकडला मी, एक हाय पकडला मी. ओके 0 to 100%. ओके आता याच्यात माझं टार्गेट किती राहील, आता आपण त्या कंडिशनला सांगतो मी. हे बघा इथे प्राइस होती बरोबर, ओके 100% ला प्राइस होती बरोबर. हो आपण स्टॉक कुठे दिला होता, ह्या लेवलला मी कन्सिडर करताना ही लेवल कन्सिडर केली होती. ओके हा लो कन्सिडर केला होता एक. हे बघा तर आपलं टार्गेट किती होतं, इथनं एंट्री इथं झाली आपली 100% ला. आपलं टार्गेट पहिलं हो बघा इथं किती, 262. ओके सेकंड टार्गेट किती होतं, 270. तिसरं टार्गेट किती होतं, 281 फिबोनाचीद्वारे बरं का. तसं ते आपण प्राइस नुसार टार्गेट चेंज केलं, टार्गेट डिसाईड केलं होतं. हे बघा त्याच्यानंतरचं टार्गेट काय, डायरेक्ट 333. ओके विकास सर समजतं ना याच्यात काय.
आपल्याला काय करायचं, फक्त एक हाय आणि लो, एक स्विंगचा हाय लो मार्क करायचा आपल्याला, तो जॉईन करायचे, त्याच्यानुसार आपल्याला लेवल येऊन जातात. आता याच्यामध्ये आपलं हे किती राहिलं असतं स्टॉप लॉस, आपण जेव्हा इथे एंट्री मारली 100% इथे एंट्री मारली, तर आपला स्टॉप लॉस इझिली 237 राहिला असता पहिला स्टॉप लॉस, किंवा 50% जर स्टॉप लॉस घेतला असता ना आपण, तरी 222 चा स्टॉप लॉस राहिला असता. आता याच्यात छोट्या छोट्या स्विंग असतात, छोट्या छोट्या स्विंग कशा मार्क करसान तुम्ही, ही जी मोठी झाली स्विंग, हे बघा ही जी जवळची स्विंग आहे बरोबर. ओके, हे बघा आता ही जर एक आपण मार्क केली आता जवळची स्विंग, ओके, ही एक लो आहे आणि एक हाय इथे मार्क केला सपोज, बघा आता तुम्हीच बघा. ओके, आता टार्गेट किती राहील, ही क्लोजिंग कुठे झाली, आता हा स्टॉक आपल्याला काढायला पाहिजे, जर तुम्ही घेतला असेल तर हा काढायला पाहिजे होता, जर छोट्या स्विंग द्वारे घेतला तर. हे बघा इथं लो होता एक, इथे लो होता बरोबर. आता लो पासून ओके, इथे लो होता. ओके, आता इथे जर आपल्याला जर एंट्री मारायची असेल तर ह्या 50%च्या वरती आपल्याला एंट्री होईल, इथे रिट्रेस झालाय, हे बघा 50%च्या वरती इथे एंट्री होईल परत, आणि परत जर एंट्री मारायची असेल आपल्याला, हा स्टॉक आता 38%च्या जर खाली आलाय इथे, तर आपला हा सेलिंग ट्रेंड चालू होईल डायरेक्ट. आपल्याला परत एंट्री मारायची म्हटलं तर कुठे जाईल, हा जर स्टॉक इथनं खाली आला, इथनं कुठेतरी सपोर्ट घेऊन परत जर आपले क्लोजिंग किती लेवलला 256च्या वरती क्लोजिंग दिला स्टॉक, म्हणजे 61% फिबोनाची लेवलद्वारे 61%च्या वरती दिला, तर आपण परत बाईंग मध्ये जाऊ शकतो. अदरवाईज याचा ट्रेंड काय झालाय, इथे शॉर्ट टर्म मध्ये सेल आहे, पण शॉर्ट टर्म आपण इन्व्हेस्टमेंट करतो कशी, की विकली बेसिसवर करतो किंवा डेली बेसिसवर जरी केलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण आपण फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक मध्ये करतो. पण हा स्विंग कोणता कन्सिडर करायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे. आता मी स्विंग कन्सिडर करताना मोठा स्विंग कन्सिडर करतो कधी पण, कारण की आपलं टार्गेट पण तेवढंच घ्यायचं असतं ना, जेवढा स्विंग कन्सिडर करा तेवढा. आता हा बघा विकली वरती ट्रेंड बघा, आता विकली वरती एक स्विंग दिसतोय मला बरोबर. आता फिबोनाची जर इथं ड्रॉ केला, बघायचं फिबोनाची इथं ड्रॉ केला, तरी हा स्टॉक आता बाईंग मध्ये सध्या, बघा इथे एकच मिनिट, हा जवळ येऊ दे जरा. ओके, हे बघा आता इथे आता 78% ला याने सपोर्ट घेतलाय आता ऑलरेडी, हे दिसतंय का आपल्याला, याच्यात ऑलरेडी दिसतंय बघा 78% ला सपोर्ट घेतलाय पहिला, आता जो सपोर्ट घेतला तो रिसेंट. आता हा स्टॉक जर याच्या खाली जर गेला 61%च्या खाली जर गेला, म्हणजे 50%च्या खाली ऑलरेडी, तर आपण याचा ट्रेंड चेंज झाला म्हणू शकतो. अदरवाईज याचा ट्रेंड अजून पण अप ट्रेंड आहे. ओके, हा सपोर्ट घेईल, कुठे सपोर्ट घेईल आता 239 ला सपोर्ट घेईल, नाहीतर मॅक्स सपोर्ट कुठे घेईल 213 ला, आणि जर स्टॉक रिट्रेस झाला, मॅक्झिमम रिट्रेस झाला, तर 196 च्या खाली स्टॉक जाणार नाही. 196 च्या स्टॉक जर खाली गेला तर आपली तिथं एक्झिट मारू शकतो. आता जरी किती जर बाईंग केला तरी, समजा 274 ला जर बाईंग केला तरी, ह्या लेवलला तुम्ही हे मंथलीवर करू शकता, वीकलीवर करू शकता. याचं टार्गेट बघा, आता वीकलीवर जर केला, हे बघा फिबोनाची द्वारे टार्गेट किती राहील 315, त्याच्यानंतर किती टार्गेट आहे 337. आता हेच जर फक्त मी प्रीवियस घेतो बघा, ओके, हे बघा लेवल रिस्पेक्ट कधी वाटते आहे का 315, नेक्स्ट टार्गेट कुठे आहे जवळपास 337, इकडे दिसतंय का या साईडला तुम्हाला सेम लेवल दिसतात का जवळपास, दिसतात ना सेम लेवल. हेच फिबोनाची वर्क करते. हे फिबोनाची एक टूल आहे ना, एक टूल जरी तुम्ही व्यवस्थित केलं तरी व्यवस्थित डिसेंट पैसा बनतो, म्हणजे स्विंग ट्रेडिंग मध्ये. हे बघून घ्या एकदा, हे बघा इथे रिस्पेक्ट केले आहे का, त्याच्यानंतर इथे बघा इथे रिस्पेक्ट केले. आता जर लास्ट स्विंग वरती जर बघितलं तुम्ही, आता हे लांबचं राहिलं, ओके हे डिलीट करतो आणि हे सगळं टूल डिलीट मारून टाकतो. एक मिनिट, आता हे बघा लास्ट स्विंग, ओके इथनं प्राइस वर, एकच मिनिट, इथनं प्राइस वरती गेली सपोज, ओके. आता बघा आपला स्टॉक बाईंग मध्ये कुठं आलाय बघा, ओके कोणत्या लेवलला बाईंग मध्ये आलाय का 238 240 आसपास आलाय का इथे बाईंग मध्ये. आपली एंट्री कुठे झाली पाहिजे, ह्याच लेवल एंट्री झाली पाहिजे. जेव्हा हा
50% क्रॉस केला म्हणजे याचा ट्रेंड चेंज झालाय. हा जो डाऊन ट्रेंड मध्ये होता हा ट्रेंड चेंज झाला 50% क्रॉस केल्यानंतर. आपली एंट्री जवळपास कुठे बनली 243 बरोबर, इथेच बनली, इथेच एंट्री बनलेली आहे जवळपास. ओके, आणि त्याचं टार्गेट किती राहील 310. ओके, आणि 366 नेक्स्ट टार्गेट. आणि आपण जरी समजा इथं म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये टाकलाय स्टॉक सपोज, तर हे बघा सर्चिंग करून बघूयात आपण. एकच मिनिट, अरे हे टूल गायब नाही होत काहीच ना. ओके, स्टॉकचं नाव काय, रामको सिमेंट ना, रामको इंडस्ट्रीज ना, रामको इंडस्ट्रीज, NDUSTRIES, रामको इंडस्ट्रीज. हे बघा किती टार्गेट दिले 275, 317. ओके, आणि 350, 350 एसएल 225 चा बरोबर. बघा 225 एसएल कुठे येते, हे लास्ट स्विंगचा एसएल येतो इथे. हा जो स्विंग होता ना, हा स्विंगचा एसएल दिला लास्ट. ओके, स्टॉप लॉस. आणि टार्गेट दिले 275 बरोबर. पहिले टार्गेट 275 म्हणजे हे बघा हे लेवलचे दिले. इथे जी लेवल असते ना डे टाइम फ्रेमला, ओके हे बघा डे टाइम फ्रेमला जी लेवल असेल ती, ओके इथे लेवल 275 हे आहे का 283 च्या लेवलला जवळपास 275 टार्गेट डिसाईड केले. हे बघ इथे असेल 275 च्या लेवलला जवळपास. ओके, ह्या लेवल जवळपास. आणि नेक्स्ट टार्गेट किती 315 आहे का, 310 इथे टार्गेट आहे आपलं. टार्गेट रिवाइज करून 315 ह्या स्विंगचं दिले टार्गेट इथे 314, 315. नेक्स्ट टार्गेट 350 आहे का इथे, इथे 350 असून जवळपास कुठे जाईल. ओके, ह्या स्विंगचा टार्गेट इथे 350. ओके, आणि स्टॉप लॉस दिला 325 चा, 225 सॉरी. हे बघा ही लास्ट स्विंग आहे ना, एकच मिनिट ही टूल डील मारतो मी. ओके, हे बघा 225 म्हणजे इथे 200 इथे एंट्री झाली आपली, ह्या कंडिशनला एंट्री झाली. आपला स्टॉप लॉस कुठे राहील, हल्लो. ओके, हा स्टॉप लॉस राहील आपला बरोबर स्विंग मध्ये. आणि टार्गेट नेक्स्ट टार्गेट काय राहील, हा जो हाय दिसतोय मला एक, हे टार्गेट, त्याच्यानंतरचं नेक्स्ट स्विंगचं हे टार्गेट. सोपं आहे का नाही, हार्ड आहे जास्त काही. विकास सर, हॅलो हॅलो, तुषार आवाज. सोपं आहे ना, एवढं काय हार्ड नाही हो. आपले जे फंडामेंटल पार्ट 1 मध्ये आपण बघितलं ना, फंडामेंटली कसं अनालिसिस करायचं, आणि टेक्निकल मध्ये काही एवढं जास्त हार्ड नाहीये. फक्त तुम्हाला एवढे कळलं पाहिजे लास्ट स्विंग कोणती आहे, लास्ट स्विंग कोणती आहे, लास्ट हाय कोणता मारलाय, लो कोणता मारलाय. ओके, एवढंच आहे. आणि पेशन्सली वाट बघायची आपल्या टार्गेटची. नाहीतर तुम्ही म्हणसा की आज शेअर घेतला आणि उद्या आपलं टार्गेट भेटलं पाहिजे, असं नाही होऊ शकत. ओके, आणि पोझिशन साइजिंग मध्ये आपण काय करतो, हॅलो हॅलो, हा नाही तुम्ही कन्व्हर्सेशन करत राहा ना, रिस्पॉन्ड द्या, काही विषय नाही. हे अनम्यूट करा माईक. तुषार तू पण कर. हॅलो हॅलो, हा ठीक आहे ना. काय होतं माहिती का, हे बघा आपण सपोज चालते चालते, काय प्रॉब्लेम नाही. बिंदास अनालिसिस हे करा, बिंदास बिंदास बोला, काय प्रॉब्लेम नाही. ओके, आता कसं असं माहिती आहे का, ओके 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ओके चालेल. अभिमन्यू तू करू शकतो, काही विषय नाही. ओके, प्रॉब्लेम काय माहिती आहे का, बघा आपल्याकडे सपोज 1 लाख रुपये असेल, तर आपण सगळे पैसे एका स्टॉक मध्ये नाही इन्व्हेस्ट करायचे कधी पण. तर ऑलमोस्ट त्याचं डिव्हिजन करायचं कधी पण. 1 लाखाचे तुम्ही 5 स्टॉक मध्ये करा, 6 स्टॉक मध्ये करा, 7 मध्ये करा. पण असं नाही करायचं की 1 लाख रुपये सपोज ते 2-3 स्टॉक मध्ये टाकलेच फक्त. असं नाही करायचं. कधी कधी काय होतं, एखादा स्टॉप लॉस तुमचा हिट पण होऊ शकतो बरोबर. एखादा टार्गेट हिट होईल, सपोज 2-3 स्टॉक मध्ये जर तुम्हाला 10% भेटले, समजा की 10 स्टॉक मध्ये तुम्ही हे केले, 10 स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केले, 1 लाख रुपये 10 स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केलेत, तुमचे काहीतरी 6 स्टॉक जरी पॉझिटिव्ह गेले, तरी 10% च्या हिशोबाने तुमचं किती होतील, जवळपास 6,000 रुपये होतील ना. 10,000 जर हे केले 6 स्टॉक, तर 6,000 रुपये होते जवळपास. आणि एखादा स्टॉप लॉस हिट झालाय, 4 जर स्टॉप लॉस हिट झाले, तर अल्टिमेटली तुम्ही 2-3 हजार रुपये घेऊन जाऊ शकता. जर 1:1 जर टार्गेट घेतलं, सपोज 10 रुपये टार्गेट आहे, 10 रुपये स्टॉप लॉस आहे, आणि 6 हिट झाले, समजा टार्गेट हिट झाले, 4 स्टॉप लॉस हिट झाले, तरी तुम्ही 2 यांचा प्रॉफिट घरी घेऊन जाऊ शकता. पण कधी कधी काय होईल, समजा तो एका स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केले आणि त्याचा जर स्टॉप लॉस हिट झाला, तुमचे 1 लाखाचे 10,000 डायरेक्ट, समजा 10% जर स्टॉप लॉस असेल, 10,000 डायरेक्ट मायनस होऊन जातील.
असं नाही करायचं कधी. पोझिशन सायझिंग व्यवस्थित ठेवायची, मग भीती वाटणार नाही अजिबात. समजा जर 50,000 आहे तर तुम्ही 3-4 स्टॉक मध्ये करा. 1 लाख आहे तर 5-6 स्टॉक मध्ये करा, 10 स्टॉक मध्ये करा, पण ते एका स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट नाही करायचे कधी सगळे. आणि पेशन्सली वाट बघायची आपल्या टार्गेटची. नाहीतर तुम्ही बोलसान की आज पैसे लावलेत आणि उद्या पैसे भेटणार आहेत, तर त्याला काही अर्थ नाहीये. हा, आपण SIP करताना पण काय करतो की लॉंग टर्म साठी करतो ना, विजन साठी. तीच गोष्ट आहे की इथे पण स्टॉक मध्ये आपल्याला एंटर बसून राहायचं की ठीक आहे 1 वीक 2 वीक, पण आपलं टार्गेट जर अचीव झालं ना, आपलं टार्गेट अचीव झालं त्याच्यानंतर लगेच एक्झिट मारायचं, काय टेन्शन नाही घ्यायचं. 10%, 10%, 20%, जे की 5% वगैरे टार्गेट असेल तुम्ही डिसाईड करायचं ते स्वतः की किती पर्सेंट आपल्याला टार्गेट घ्यायचं. ओके विकास सर, काही क्वेश्चन? तुषार सर, तुम्हाला क्वेश्चन सांगा, तुम्हाला जर असेल काही क्वेश्चन ना तर बिंदास सांगा, आपण रिपीट करूया. हा, ते तुम्ही बोलले ना तब्येत तुमची बरोबर नाहीये.